मी लोकसभेमध्ये 3 वेळेला निवडून आलेलो होतो आणि राज्यसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी मला मिळालेली आहे। कदाचित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोणत्याही नेत्याला तिसऱ्या वेळेला राज्यसभा मिळाली नसेल, म्हणजे राज्यसभेवर आपले काही नेते होतेही, पण पहिल्यांदा मला अशा पद्धतीची संधी मिळालेली आहे। नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांनी माझ्याबद्दल अत्यंत चांगला विचार केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न मला राज्यसभेवर आणण्याचा होता आहे आणि त्यामुळं मला आणि माझी जी जनता जी आहे, ही माझी जनता देशभरातली, महाराष्ट्रातली खुश आहे आणि लोकांच्यावर होणारा अन्याय जो आहे तो दूर करण्यासाठी मी संघर्ष केलेला आहे आणि मला सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालयाचं जबाबदारी दिलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी। त्यामुळे सामाजिक न्यायाच्या बरोबर आर्थिक न्याय देण्याची भूमिका माझी आहे आणि या देशातल्या संपूर्ण गरिबांना न्याय देण्यासाठी मला ही संधी मिळालेली आहे आणि मी नक्कीच भारताच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे आणि महाराष्ट्रातल्या आमदारांनी मला तिसऱ्यांदा या ठिकाणी राज्यसभेवर पाठवलेलं आहे आणि मला तर राज्यसभेवर बीजेपीने पाठवले। मला राज्यसभेवर बीजेपीने पाठवले कारण माझं नावच आहे रामदास आठवले। त्यामुळं बीजेपीने मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलेलं आहे आणि मी नक्कीच न्यायासाठी मी आवाज उठवत राहणार आहे। नाही, सुरुवातीला असं काही नाही। मला पूर्णपणे विश्वास होता की मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे, देशभरामध्ये माझी ओळख आहे, देशभरामध्ये जी दलित जनता आहे ती माझ्यासोबत आहे आणि महाराष्ट्रातील आहेच आहे। त्यामुळं माननीय नरेंद्र मोदी साहेबांना माहिती होतं आणि संसदेमध्ये मी नसणं हे सगळ्या खासदारांना अन्यायकारक राहणार होतं। त्यामुळं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ही संधी मिळालेली आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आमच्या समाजासाठी आहे। बाबासाहेब आंबेडकरांची कृपा नसती तर कदाचित मला हे मिळालं नसतं। बाबासाहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे आणि जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। त्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे आणि देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, मग का मिळणार नाही मला राज्यसभेची संधी? त्यामुळे राज्यसभेची संधी मला मिळालेली आहे आणि त्याचा उपयोग मी अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आहे। हाऊसमध्ये मंत्री तर मी आहेच आहे, पण RPIचा खासदार म्हणूनही मी त्या ठिकाणी आवाज उठवत राहणार आहे आणि माझा जो फॉर्म आहे, माझा नाव BJPच्या कोट्यामध्ये जरी आला असला तरी BJPकडूनच मी निवडून येणार होतो। त्यामुळे मी 2 वेळेला याच्या अगोदर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर मी इथे निवडून आलेलो आहे। त्यामुळे आत्तासुद्धा मी रिपब्लिकन पार्टीच्या AB फॉर्मवर माझा फॉर्म भरलेला आहे आणि मी रिपब्लिकन पक्षाचा आहे, माझा BJPसोबत अलायन्स आहे, मी NDAमध्ये आहे आणि त्यामुळं मला चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे। आठवले साहेब, वरती नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी फडणवीसांना काहीतरी कविता ऐकवली, मोठ्या जोरानं मुख्यमंत्री हसत होते, नेमकं काय घडलं होतं सविस्तर सांगा। नाही, कविता म्हणजे आता आम्ही बसलो होतो त्यावेळी मी तर सांगितलं की आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण, आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या कपड्यांचा, त्यानंतर विनोद तावडे यांच्या जॅकेटचा, आशिष शेलार यांच्या जॅकेटचा आणि बावनकुळे यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा जो रंग आहे तो आहे रिपब्लिकन। आमच्या सगळ्यांचा रंग आज होता रिपब्लिकन, म्हणूनच आजचा आगळा वेगळा होता क्षण। मला नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे राज्यसभेचं धन, मला नरेंद्र मोदींनी दिले आहे राज्यसभेचं धन आणि म्हणूनच माझं आणि माझ्या सगळ्यांचं खुश आहे मन। तर हे मी त्यांना सांगितलेलं होतं आणि मी काम करत राहणारा मी कार्यकर्ता आहे, नेता मी अजिबात नाही, कार्यकर्ता म्हणून माझं पद मोठं आहे। मला राज्यसभा मिळाली किंवा नाही मिळाली तर तरीही राज्यसभा मिळाल्यामुळं मला अजूनही देशभरामध्ये फिरता येणार आहे, काम करता येणार आहे आणि माझं मंत्रिपद जे आहे, राज्यसभा मिळाली नसती तर मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असता। त्यामुळं मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असणं हे BJPच्या NDAच्या फायद्याचं आहे। त्यामुळं मला तिसऱ्यांदा ही संधी मिळालेली आहे। राज्यसभा में जा रहे हैं आप, राज्यसभा नॉमिनेशन आपने आज भरा है, जो मौका दिया गया है महायुति की तरफ से, क्या कुछ कहेंगे? मतलब महायुति की तरफ से यही कहेंगे कि मुझे राज्यसभा में भेजने का प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहब का था और माननीय नरेंद्र मोदी साहब, अमित शाह साहब और जो हमारे नितिन नवीन जी जो अभी नई पार्टी के अध्यक्ष बने हैं,
सबकी भावना थी कि भाई मेरे जैसा एक कार्यकर्ता जो है कार्यकर्ता संसद में होना चाहिए और मुझे तीसरी बार मतलब राज्यसभा में जाने का मौका मिला है और इसीलिए मुझे लगता है कि मैं देश के लिए काम करता रहूँगा, महाराष्ट्र के लिए काम करता रहूँगा, मेरे दलित जनता के लिए काम करता रहूँगा, झुग्गी झोपड़ी लोगों को न्याय देने के लिए मैं काम करता रहूँगा। तो इसीलिए मुझे काम करने का मौका मिला है। मंत्री पद तो मेरे पास ही है, लेकिन राज्यसभा ना होती तो मेरा मंत्री पद जाता था। तो इसीलिए मैं सभी लोगों के लिए काम करता रहूँगा और नरेंद्र मोदी जी का जो विजन है देश को डेव्हलपमेंट की दिशा से आगे बढ़ाना है। तेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता प्रचार माध्यमांना रामदास आठवले प्रतिक्रिया देत होते। दरम्यान राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनात आल्यावर रामदास आठवले यांनी आपल्या शैलीमध्ये खास कविता सादर केली, पाहूया। विनोद तावडे यांच्या जॅकेटचा आणि बावनकुळे साहेब यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा रंग आहे रिपब्लिकन। आमच्या सर्वांच्या कपड्यांचा रंग आहे रिपब्लिकन, म्हणून आता मला दिसतोय आगळा वेगळा अक्षर।